सगळ्यात शेवटी नाव घेतलं आमचे मकरंदजी, कारण ह्यांच्यामध्ये एक वेगळी डेअरिंग आहे, कशावरही कधीही अंगावर घ्यायची तयारी ताकद त्यांची आहे. आणि हा जो विजन ड्रीम ग्रुप चालू केला ते आमचे मित्र राजेंद्रजी शिंदे यांचा 50वा वाढदिवस देखील आजच्या निमित्ताने आपण साजरा केला. आणि या वाढदिवसाचं एक औचित्य साधून समाजाचं आपलं काही देणं लागतं आणि समाजामध्ये काम करणारे अनेक मान्यवर, जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर यांना शोधून काढून त्यांचा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम देखील लोकप्रेरणा गौरव पुरस्कार देण्याचा कार्यक्रमाच्या या निमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सतीशजी कदम साहेब, स्मिताताई, रमाकांतजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या राजेंद्राची आई, त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई, सुविद्ध पत्नी राजेंद्र. खरं म्हटलं तर खाली असे लोक बसलेत की प्रत्येकाचंच नाव घेतलं पाहिजे. त्यामध्ये आमचे शशिकांतजी मोदी असतील, पैसनजी कासकर असतील, आप्पा आहेत, त्या काटकर साहेब, आणि ज्या 10 जणांना पुरस्कार मिळाले त्याचबरोबर इतर देखील अनेक मान्यवरांचा आपण सत्कार केला. ते सर्वच आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनी, वेळ पण खूप झालाय, मी फार वेळ आपला घेणार. या निमित्ताने खरं म्हटलं तर एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी राजेंद्राच्या मुळे माझ्यासारख्याला मिळू शकते. कारण जे 10 जणांचे आपण सत्कार केले त्यामध्ये चव्हाण साहेबांनी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे भास्करराव तर नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच झालेलं आहे, ज्याच्यामधून करिअर गायडन्स आणि मुलं घडवण्याचं काम त्यांनी केलेलं. त्याचबरोबर प्रमोदजी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करतात. गुडेकर साहेबांनी देखील पक्षी संवर्धन आणि पक्षी जपण्याचं काम त्यांच्या कामातून. माणिक सरांनी आपल्याकडे मला वाटतं परशुरामला, पेढे परशुरामला एक म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कमी रिसोर्सेसमध्ये एक निसर्ग पर्यटनाचा आधार घेऊन कसं काम करता येईल ते बघितलं. ही सगळं करत असताना ही मंडळीमध्ये आमचे गांधीधर हरुंदर्य त्यांनी व्यासपीठाचा फायदा घेत सगळ्या सूचना पण केलेल्या. आणि दोन्ही जाधव बंधू यांचंही काम तेवढ्याच तोलामोलाचं. आणि गोडसेताईंनी देखील त्यांचाही आपण सत्कार केला. सगळ्यात शेवटी नाव घेतलं आमचे मकरंदजी, कारण ह्यांच्यामध्ये एक वेगळी डेअरिंग आहे, कशावरही कधीही अंगावर घ्यायची तयारी ताकद त्यांची आहे. कारण आपण पूर्वी नाना जोशींच्या सागरमधून आपण NM हा खास लिहिलेला अग्रलेख नेहमी आवडीने वाचत असतो. तो वाचताना बऱ्याच वेळा जरी नाना एखाद्या पक्षाचे असले तरी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम नानांच्या माध्यमातून होतं. आज देखील हे मकरांच्या माध्यमातून निश्चितपणे ते काम होतं. आणि हे सगळं करत असताना या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला देखील या निमित्ताने मिळाली. आज सतीशजी देखील वृत्तपत्रामध्ये वाशिष्ठीच्या तीरावरनं खूप चांगलं पहिल्यापासून लिहित होत. सध्या मगाशी कोण म्हणाले की राजकारणाचा आदर्श त्यांना सगळ्या गायडन्स असल्यामुळे थोडंसं कमी लिहायला आलेत की काय मला माहीत नाही. पण सतीशजी तुमची शैली सोडू नका, मार्मिकपणे लिहिणं. कारण तुम्ही असाल, मकरंदजी असाल, तुम्ही लिहित असताना कधी कोणाच्या भावना दुखावणार नाही याची देखील काळजी तेवढ्याच तत्परतेने घेते. हे खऱ्या अर्थाने पत्रकाराचं काम आहे.